तर मित्रांनो इकडे मेकअप बऱ्यापैकी झालेला आहे आणि आपले आहे भटजी काका. लग्न जवळवतो आम्ही. लग्न लावून देतो आम्ही. त्याचा मेकअप चालू आहे. मारवाडी नमस्कार, आपलं स्वागत. आणि काय मारवाडी आमचे विसरले त्याने पान करताय बघा, बनारसी पान. या आपलं स्वागत आहे. हे आपले शेरसिंग बघा इथे सॉक्स घालते शेरसिंग. आपल्या रणजित साहेबांविषयी सरपंचाने वेडे वाकडे बोलावे हे का आपल्याला वाटले नाही हो. तर मित्रांनो आपल्या गावचे मेन असे आमचे दादा ते ह्या नाटकाबद्दल काहीतरी सांगतील. म्हणजे काय नाटकात काय असणार आहे, कसं असणार आहे ते तुम्ही सांगा प्लीज. या नाटकामध्ये दशरथ राणेंचं हे नाटक आहे. दशरथ राणे यांनी लिहिलेलं आहे. तर हे नाटक आम्ही बसवलेलं आहे. या नाटकामध्ये म्हणजे एखाद्याची प्रॉपर्टी हडप केल्यानंतर त्याचा जो नातेवाईक असतो तो संधीचा फायदा कसा उठवतो हे या नाटकामध्ये दाखवलेलं आहे. आणि तो त्याच्या मुलालाही विचारत नाही, पण तो मुलगा जो असतो तो अनाथ आश्रमात असतो आणि अनाथ आश्रमात राहून तो मुलगा पोलीसमध्ये भरती होतो. पण आपल्या वडिलांचा मृत्यूचा शोध लावण्यासाठी तो डाकू बनतो आणि शेवटी म्हणजे अन्यायाचा कर्दनकाळ बनवून तो आपल्या वडिलांच्या खुनाला कोण जबाबदार आहे याचा शोध लावतो आणि त्याला अटक करतो. हे असं दाखवलेलं आहे त्या नाटकामध्ये. धन्यवाद दादा तुम्ही सांगितल्याबद्दल. आणि इकडे मेकअप चाललेला आहे आणि इकडे आपण कुठल्याही कामाची पहिली सुरुवात करतो म्हणजे गणपती बाप्पा आणि त्यांची पण ते मूर्ती ठेवलेली आहे बघा. सुख करता दुःख हरता वार्ता पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंधुराची कंठी शोभे मा मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती. जय देव जय देव गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जळित मुकुट सोबत ऋणजुनी चरणी पुढे चरणी गाऊया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव बौद्ध पीतांबर पणिवर वंदना सरळ सोंड वस्त्र सोंड त्रिनयना दास रामाचा वस्ताय सुलना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावी सुंदर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लोटांगण मंदिर चरण प्रण पायन तुम्ही आलिंगन आनंद पूजन भावे वाळी नमने नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्व देव देव गायेन माता करोनी यज्ञम सकल परस्मै नारायणाशी समर्पयामि. अच्युतं केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. मंगलमूर्ती श्री रंगदेवता माते की, श्री महादेश्वर महाराज की, श्री गांगेश्वर महाराज की, श्री पावणादेवी माते की, श्री भावकादेवी माते की. सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
मानाचा मुद्रा करून रयतेचा वाली अखंड विश्वाचा स्वाभिमान महाराष्ट्र सह्याद्रीचा वाघ ज्याचं नाव उच्चारतात अंगावर शहारे उठतात स्फूर्ती चढते अबाल तरुण तरुणी वयोवृद्ध यांचं रक्त सळसळतं अशा तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या राजाची शिवजयंती साजरी करून शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ नाडन वरची पुजारवाडी यांच्या संकल्पनेतून बालमित्र नाट्य मंडळ नाडन वरची पुजारीवाडी सहर्ष सविनय सादर करीत आहोत एका ज्वलंत विषयावर आधारित तमाशा प्रधान 3 अंकी नाट्य कलाकृती अन्यायाचा कर्दनकार अन्यायाचा कर्दनकार लेखक दशरथ राणे दिग्दर्शक बुवा श्री विजय पुजारे सूत्रधार श्री हरिश्चंद्र पुजारे नेपथ्य मोहन पुजारे संगीत बुवा श्री संदीप पुजारे तालरक्षक
श्री प्रवीण पुजारे, ध्वनी संकलन आनंद पुजारे आणि सहकारी, लाईट इफेक्ट्स आनंद पुजारे, महेश पुजारे आणि पांडुरंग पुजारे, पार्श्वसंगीत उदय मेस्त्री पुरळ, रंगभूषा पेंटर गंगाराम गाडी, पेंटर शैलेश गाडी आणि प्रभाकर उर्फ नाना कानडे, पोस्टर्स व फोटो एडिटिंग विशेष आभार मास्टर यश ठुकरू, वेशभूषा पुजारेवाडी मित्रमंडळ, विशेष सहाय्य वसंत विष्णू वेलणकर आणि परिवार, गांगेश्वर नाट्य मंडळ नाडन गाडीवाडी आणि गौरीश वेलणकर. यात सहभाग घेणारे कलाकार सरपंच श्री राजू पुजारे, पाटील रुपेश गाडी, शेरसिंग रमेश गाडी, रम्या नितेश पुजारे, दाम्या साहिल गाडी, धनेश पंकज पुजारे, राघडोचंद उर्फ मारवाडी संतोष पुजारे आणि विनोदाचे बादशाह गुंड्याभाऊ संदेश मोंडे आणि चिंतू प्रकाश पुजारे आणि धनश्रीच्या अविस्मरणीय भूमिकेत सिनेस्टार नृत्यांगना आणि सिंधुदुर्गची सुकन्या हर्षदा पागाळकर. बालमित्र नाट्य मंडळ नाडन वरची पुजारेवाडी सविनय सहर्ष सादर करीत आहोत 3 अंकी नाटक अन्यायाचा कर्दनकाळ. अन्यायाचा कर्दनकाळ. रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात. पण नाती नसताना जी बंधनं जुळतात त्या रेशीम बंधनांना मैत्री म्हणतात. सुनसान जंगल, पाखरांचा किलबिलाट, कुठेतरी कोंबड्याची बांग ऐकू येते बघ. याचा अर्थ दूरवरती वस्ती असलीच पाहिजे. पण या भयानक अरण्यात कुणीच कसं दिसत नाही. रामे, सावधपणे नीट चारी बाजूला लक्ष दे. हो, तू म्हणतोस ते खरं आहे. यासाठी आपण सरदारांची खबरदारी घ्यायलाच हवी आणि या पुढेही घेणार. अरे सरदार सलामत तर पगडीपाची आहे. देवाला असावा सदा भक्ताचा देश. तू म्हणतोस ते त्रिकाल सत्य आहे. त्यासाठी आपण कटिबंध आहोत आणि या पुढेही राहणार. हे विश्वनियंते, आमच्या सरदारांना उदंड आयुष्य दे, आरोग्य दे
आणि साथ देते. रम्या, रात्र जागून काढली घरी, पण सरदारांचं डोकं लय भारी. अरे म्हणूनच तर हाताला गावली ती नर्तकी नारी. काय गाजविला तिने फड वारी. रम्या, तीच वरती आलाय, सरदारांना जाऊन सांगितलं पाहिजे. जागा एकदम मस्त आहे, होऊन जाऊन दे बिनधास्त. तू नीट लक्ष दे, मी सरदारांना जाऊन घेऊनच येतो. ठीक आहे. काय रे, काय झालं? अरे सरदार नर्तकीला घेऊन इकडेच येत आहेत बघ. काय सगळं काय ठीक आहे ना? आता जीव नाही बघा. ठीक आहे. अगदी तुम्ही सांगितलं बघा. बस माझ्या दोस्तानो, माझ्या जीवाला जीव लावणारे माझा हे हिम्मत बाजू साथीदार. अरे आपण तर आपल्या योग्य त्या ठिकाणावरती येऊन पोहोचलो आहोत. इथे तर कुणाचीही भीती नाही आपल्याला. होय होय, पण क्षेत्रिया म्हणून धनश्रीला उचलून आणले. अरे तिथं हजर असणाऱ्या एकाने या डाकू सुद्धा अडवण्याची हिंमत दाखवली नाही. अरे पण मला इथं कसं काही आणलंस ते तरी सांग की. सांगतो ना, सांगतो. धनश्री, या पुढे तुला माझ्या सोबत राहून अगं माझ्या मर्जीप्रमाणे वागावं लागेल. अरे होय होय, अगदी खरं आहे. तुझ्या मर्जीप्रमाणे म्हणजे डाकू शेरसिंग बद्दल मी ऐकलं होतं. हे खोटं आहे तर हा डाकू शेरसिंगच खोटं आहे. काय ऐकलं होतं डाकू शेरसिंग बद्दल? गोर गरिबांचा कैवारी, स्त्रियांचं रक्षण करता राखणदार असं लय लवकिक ऐकलं होतं बघ तुझ्याकडनं. तू ऐकलंस तर अगदी खरं आहे. खरं आहे ना नसरी? अरे इथं कर्णकाठीला नर्तिकेला भर जत्रेतून तू पाहून आणलंस आणि मोठ्या स्त्रियांचा राखणदार म्हणून मिरवताना तुला लाज वाटत नाही बाई? अगं मी काय सांगतो ते जर तू ऐकलं तर तुझा गैरसमज आपोआप दूर होईल. हा डाकू शेरसिंग गुन्हेगार असेल, परंतु पापी मात्र नाही. मग मला इथं कसं पाहिजे आणलंस? हा? ते काय माझ्या फुलावरून पैसा आणि तुम्ही गोळ्याला बाई. होय, तुझ्याच करणार आहे तुझ्या या कलेची मी. धनश्री, माझ्या या साथीदारांना नाच गाणं ऐकायची इच्छा निर्माण झाली. इतरांप्रमाणे उघडपणे त्यांना नाच गाणं ऐकता येत नाही, म्हणून तुला इथं आणलं. या माझ्या साथीदारांना नाच गाणं ऐकायचंय. हा डाकू शेरसिंग तुझ्या या लौकिकाला कदापिही कलंकित करणार नाही याची खात्री बाळगतो. बरं, तुझ्यावर मी विश्वास कसा ठेवायचा? ज्या आईच्या पोटी जन्म घेतला तिची शपथ घेऊन सांगतो, हा डाकू शेरसिंग तुझा कधीही विश्वासघात करणार नाही. आणि इथं नाच गाणं केल्यावर तुला एकटीला सोडणार नाही. तुला मुक्कामापर्यंत तुला सुखरूप पोचवण्याची जबाबदारी ह्या शेरसिंगची आहे. तुझ्या वचनात बोलण्या शब्दाचा मोह राखण्यासाठी हा डाकू शेरसिंग आपल्या जीवाचीही पर्वा करणार नाही. मनात कसली शंका आणि भीती न बाळगता माझ्या या साथीदारांना तुझं नाच गाणं ऐकव. इतका विश्वास पटल्यावर माझ्या मनातील समधी भीती केली बघा. आता मी नाच गाणं करायला तयार आहे बाय. वा रम्या, रम्या, जिजागा, तुम्ही नाच गाण्याची मजा घ्या. तोपर्यंत मी चारही दिशेला नजर ठेवतो. समजलं? होय होय. होय? मग धनश्री, हा, होऊन द्या आमच्या. असं बाय? हा. लय कथन.
मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलकंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इष्टाचा फुलकंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इष्टाचा फुलकंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इष्टाचा फुलकंद केलवा तुमची मैना मला बघून लाजतोय आईना मी लाडाची तुमची मैना मला बघून लाजतोय आईना हसली नाही कधी कोणा किती जीवांची केली मी दैना आधी कच्ची मी कैरीची फोड जरा आंबट जराशी फोड फिरता फिरता तंत्रिका कुणी मेल्यानं मारला दुपटवा आधी जाऊन आधी जाऊन पोलीस बोलवा आधी जाऊन पोलीस बोलवा मग कुशाल पतंग उडवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इष्टाचा फुलकंद ठेवना आता पुढे तर धरायचं नाहीतर माझे साथीदार तुझ्या नाच गाण्याच्या मोहजाळ्यात अडकून आपल्या कर्तव्याला विसरतील ते बिहार बरं रम्या जी सरकार तुम्ही आतमध्ये जा मला जरा धनश्री बरोबर बोलायचं आहे. हो हो येतो. धनश्री तू कोणी असलीस पेशाने नर्तकी जरी असली तरी हा डाकू शेठ माझ्या पाठची बहीण म्हणून तुला काही विचारणार आहे. म्हणजे एका नर्तकीला हा टाकू शेसिंग आपला मला त्याची बहीण मानणार आहे. देवा केवढं भाग्य आहे रे माझं. पोटात साखर आणि पोटात विष असला कावा नाही या डाकू शेसिंग. माझ्यावर विश्वास ठेवा. म्या माझ्या या भावाला म्हणजे शेरसिंग त्याच्यावर कुठलीच गदा येऊ देणार नाही बघ. तुम्हाला काय विचारायचंय ना ते मला कुठलीही चिंता न आणता स्पष्ट विचारून टाका बघा. मी समजायचे उत्तर देईन बघा. हा अगं दरेडेवाडीचा सरपंच भाऊसाहेब देशमुख तुझा नाच गाणं ऐकायला येतो असं माझ्या कानावर आलं होतं. काय खरं आहे काय? खरं आहे की. अगं उलट्या काळजाचा माणूस आहे त्यो. माझं नाच गाण्याचं एक निमित्त करून माझ्या पाठीमागे येतो सारखा सारखा. मला कुठला पापी वाचलेला माझ्या मागे फिरतो. अगं त्या दरेवाडी 6-7 वर्षापूर्वी एका अर्जुन नावाच्या इसमाचा खून झाला. पोलिसांना अजून खुनी सापडला नाहीये. अगं सापडणार कसं? असे पुण्यासारखे सगळे 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 गाव दडपून ठेवणारी टोळी आहे ना या गावात. जोड गोळी आहे ती. एक म्हणजे तो भाऊसाहेब देशमुख आणि दुसरं तो त्याचं नाव हा रणजित घोरपड. उभ्या पंचकृषी फुसफुस
संपत्तीवर, त्याच्या मालमत्तेवर स्वतः वतनदार झालाय मेला आणि स्वतःच्या गरजेवर नाचतोय म्हणे असं म्हणतोय तो. होय. बरं असं का करतोय ते कळतच नाही बघा. अगं हो? आबासाहेबांचं खून हा? नक्की काय झालं ते कोणी सांगू शकत नाही बघा. हा, पण त्यांच्या पश्चात त्यांचं एक पोरगं होतं. ते 7-8 वर्षाचं होतं. पण तेही बेपत्ता झालं. हा, पण माझी आई सांगते त्या भाऊसाहेबांनी पुढचं वारस येऊ नये म्हणून त्याचा काटा काढला असणार. हा, अगं तुझ्या बोलण्यावर तुझ्या आईला आबासाहेबांबद्दल नक्कीच काहीतरी नाही. त्या भाऊसाहेब देशमुखाला अद्दल घडविण्यासाठी आबासाहेबांचं नक्की काय झालं याचा छडा लावायला हवा. पण भाऊसाहेबांचा आणि तुझा संबंध काय? संबंध आहे माझा. या भाऊसाहेब देशमुख काय झालं त्या भाऊसाहेब देशमुखांच्या तुझ्या संबंधाचं? नसरी हा. मी एक सामान्य आणि सरळ वाटेल आयुष्य जगणारा माणूस होतो. परंतु या भाऊसाहेब कसं कमी मला या दरोडेखोरीच्या वाटेवर आणून सोडलं. बापरे. मग 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 काय करायचं ठरवलं तू भाऊसाहेबांचं? बरं ते जाऊ. पुन्हा आपली भेट होईल त्यावेळी सांगेन मी ती तुला कथा. तोपर्यंत एक लक्षात ठेव, माझं आताच बोलणं तुझ्या माझ्याशिवाय कुणाला कळता कामा नये. हे जर कुणाला कळलं तर या डाकू शेरसिंगच्या जीवाला धोका आहे. धोका त्याची सावधगिरी बाळगूनच मी संपले काम करेन बघा. होय. जर परक्या माणसासमोर आपली कधी गाठ भेट झाली तर आपण एकमेकांना ओळख जरा मोबाईल वर घे तुझो. पण मुंबईत ना बघतात ना त्यांच्या टकलत दिसतात फक्त हे बसलेल्यांचो. आणखी एक तुला तुझा पाठीराखा भाऊ तू मला केव्हाही हाक मार. तुझ्या मदतीसाठी मी धावून येईन. पण काहीतरी खूप देखी दादा म्हणजे तुला मी ओळखू शकेन. तू मग कशी बोलत होता तसं तू शिट्ट्या घालतोस ना मग तशा तुम्हाला एका पाठोपाठ 3 शिट्ट्या घाल. हा, मग मी ओळखेन की माझा दादा इथं आला. मग मला बरं वाटेल दादा. येशील ना मग? हा येईन. चलतो निघूयात ना. होय. आज माझ्या साथीदाराला शिजवलेल्या अन्नाची चव घेऊन जा. रान सशाची सागोटी आहे. सशाची सागोटी हो बरं. खातच ना. होय, लय आवडते मला. बरं मग चल. हा, ये. चल निघूयात. या बाजूने. हॅलो काय राव काय थंडा करता की काय तुम्ही आमची? हो आमची किती इच्छा असली तरी आजकाल सौदेबाजी केल्याशिवाय खासदारकी आमदारकी तर सोडाच पंचायतीचं तिकीट सुद्धा देत नाहीत आमचे पक्षप्रमुख. सौदेबाजी करण्याची ऐपत असलेल्यांना पक्षात आणि सत्तेत पद मिळत असे आमचे नेतेच म्हणतात. जाऊ दे प्रत्यक्ष भेटल्यावरच बोलूया आपण या विषयावर. बरं ठेवतो मी फोन.
काय चिंत्या काय गुंड्या भाऊ अरे मुसक्या बांधलेल्या बैलाप्रमाणे उपचूक उभे का दारात काय रे दात खिळी उघडायला नळी घालू की काय घशात का अगदी पराक्रम वीर म्हणून पंचारीतीने ओवाळायला बोलावू का कुठल्या सटवाईला पंचायत होऊन देत ही घ्यावा काय होय होय या फाटक्या खेळानं पूजा करा या गुंड्या भावाची सरपंच खरं तर ना हीच नाही त्या या गुंड्या भावाची काय रे काय झालं गुंड्या भाव अहो तो नाम आहे सुद्धा तो पोर म्हणता कसो ना तो गावात भेटलो होतो आणि 4 चौकात भर रस्त्यात माझ्या थोबाडीत मारला तू काय केलंस त्याच आई शपथ मी सरपंच काय पण नाही केलं हो त्याचा अरे उगाच तुझ्या थोबाडीत मारायला मार चढला की काय त्याला साहेब अहो ते बघायचे आणि त्याचे माज उतरवायचे काम कोणाचे हो तुमचे होय तर अहो गावचे सरपंच आणि उभ्या तालुक्याचे पुढारी ना तुम्ही आम्ही आपली गरीब माणसं तुमच्या पोटातली सरपंचानू ते नाम आहे सुद्धा तो पोर म्हणता कसो भाऊसाहेब फेसबुक मध्ये चमचा म्हणजे आमका लय मात चढलो म्हणता आणि एकेकाच्या मध्ये डोक्यावर मध्ये रंगो फिरू बा रंगो आता सरपंच तुम्हीच सांगा हो आता रंगो फिरू मध्ये शिरा पाडला का डोक्या हव्या ना अहो रंगा फिरवायच्या आधी गुंड्या वाहूच्या थोबाडेच मारली चांगलो सुपर काजवा तमाकलो माझ्या डोळ्यासमोर एका अर्थी त्यांनी केल्यानंतर पण बरोबरच आहे म्हणा 8 दिवस हत्तुरा घातलेल्या म्हाताऱ्याचे केस कापू आज येतय उद्या येतय परवा येतय अशी दररोज टाळाटाळ करी होतय आज गुंड्या भावाची आणि नाम्याच्या पोराची अगदी समोरासमोर गाठ पडली हो गुंड्या भाऊला बोलायचा चान्स न देता डायरेक्ट गुंडे होता हो बारीक मारण्याचा अलीकडे फार वळवळ करायला लागलं ते नाम्याचं कुणाचे जीवन उड्या मारतात ते सुकारणं या गावातल्या पोरा टोरा सुद्धा माहित आहे सरपंचानू त्या रणजित घोरपडे जीवावर बैलासारखं ठुराकता नसतो बैलासारखं नाही तर तुमच्या माणसाच्या थोपाडीत मारूची तरी धाडस तरी केलं नसता का आधी माका सांगा तुम्ही काही म्हणा सरपंच तो रणजित घोरपडे जिभेवर गुळाचा खणा ठेवण्याप्रमाणे तुमच्या बरोबर गोड बोलत असला तरी मिरचीचा चटका बसण्याप्रमाणे तो आत्यात जाळतोय तुमच्यावर वय सरपंच अगदी राग होता त्याची या सरपंचांपुढे तू काय हिला चालते डोक्यातो नुसतं घुरघुरता एवढंच त्याच्या 17 भानगडी आणि 18 लपडी सरपंच साहेब मिटवत आहेत त्यामुळे ना शेफार नाही ते घोरपाड्याचं कार्टन आता 15-20 दिवसापूर्वी ते प्रकरण रणजित घोरपड्यांना सोसायटीच्या कर्जाची नोटीस आली होती काय झालं त्याचं एका रात्री सोसायटीचे कर्जाचे कागदपत्र गायब झाले की नाही वय सरपंचानू त्या रणजित घोरपडेचं कर्ज उडाला पाणी आणि तो सोसायटीचा चेअरमन बसला तर तुरुंगात ढेकून मारी भाऊ अरे मूर्खानो हळू बोला हे जर आपलं बोलणं कोणी ऐकलं ना
आपण सगळेच मोत्यात येऊ झोप नाही, घरी गेलो होतो. त्या सोसायटीच्या प्रकरणात चोर सोडून संन्यासी अडकलाय असं वाटतं या सगळ्या लोकांना. अरे वाटतंय काय, मीच लटकवलाय त्याला. जिथं तिथं मला उपदेश असे डोस पाजून माझ्या मार्गात अडवा यायचा तो. रणजित घोरपड्याला वाचवण्यासाठी तुम्ही नावाच्या चेअरमनचा बळी दिलात. अहो त्याची आठवण ठेवून त्या रणजित घोरपड्यानं तुमच्या बरोबर तरी इमानीपणानं वागायला हवं. माका आपल्या सरपंच वाटतं बघा, त्या रणजित घोरपड्यापासून ना तुम्ही सावध राहू. खास बघा सावध. अरे बेसावध राहायला मी काय माझी अक्कल कुठे गहाण टाकली नाहीये. आबासाहेब देशमुखांचा वारसदार असलेला या भाऊ साहेबांच्या विरोधात बोलण्याचा धडच करायला अजूनही कुणाचा जीवन आलेला नाहीये. अहो आजवर तुमच्या विरोधात बोलण्याचे धाडस कोणी केलं नसेल. आता मात्र आता काय माझ्या विरुद्ध बोलणारा कोणी मायेचा पुत्र जन्माला आलाय की काय? अहो तो आमच्या सकाराम दादा तो घरी रे. अरे आयुष्यभर माझ्या घराचे उंबरते झिजवणाऱ्या त्या सकाराम मान्याचं कार्ट होय. अहो तो मुकाटपणे अन्याय सहन करणार नाही. चांगलं शिकलेलं सवरलेला. अहो खरं त्या चावडीवर तरी गाव बदलत घेऊ. गावावर आणले यार सुधारणा करतो म्हणतात. आणि असं काय? हे बघ, आधी जर मला समजलं असतं ना तर त्याला चावडीवर पाऊल ठेवायला दिलं नसतं. ऐकतं. आणि हे बघ, आता जर तुला कुठे तो भेटला तर माझा निरोप सांग त्याला. म्हणावं गाव सुधारण्याची काळजी करायला त्या मानेच्या पोरा वाचून हे गाव ओस पडणार नाहीये. अजून मिसळून फुटायचे होटावर. अहो ओठावर मिसळून फुटली नसली तरी खाली पाय फुटले. उड्या मारतोय तो. हा हे बघ, जास्त शहाणपणा करण्याचं जर त्या पोरानं धाडस केलं तर तंगड गळ्यावर दडकून फिरायची वेळ येईल त्याच्यावर. अहो सरपंचानू, हो तुमचं पराक्रम ठाव गाव होते का? तरी सुद्धा माका जरा हो. माझं प्रत्येक पाऊल सावधगिरीचं असतं. आबासाहेब देशमुखांच्या पश्चात आबासाहेबांचा गडी म्हणून जानी माझी टिंगल डवाळी करून मला आजमावण्याची इच्छा बाळगली. त्यांच्याच घराला टाळी लागली आहे. घरदार सोडून गावाबाहेर जावं लागलंय त्याला. अहो सरपंच, आबासाहेब गेल्या 25-30 वर्ष झाली ना हो. होय, तीर्थयात्रा जायला निघालेल्या आबासाहेबांची बस गंगेला आलेल्या महापुरात कोसळली. परंतु त्यानंतर त्यांचं प्रेतही हाती लागलं नाही. आजपर्यंत त्या दोघांचा ठाव लिखाण लागू नये हे आश्चर्यच म्हणायचं हो. हे बघ, आबासाहेबांचे हे वैभव आज माझ्या पायाशी लोळण घेत आहे. परंतु मी मात्र दुःखाने रात्रंदिवस जळतोय. आबासाहेबांच्या वारसदाराचा मी सांभाळ करू शकलो नाही. कधी कधी आबासाहेब माझ्या स्वप्नात येतात आणि माझी मानमूट पकडून मला विचारतात, भावड्या माझा पोरगा जयदीप कुठे आहे? स्वप्नातून जागा झालो की उभी रात्र अशी बेचैन मनाने जागून काढते. हो सरपंचानू, हो एका अर्थी हा तो पोरगो बेपत्ता झालो ह्यो तुमच्या पतार
पकडला बघा म्हणून त्यामुळे एवढ्या हिस्टरी तुम्ही आणि ते वारसदार बनलात. अहो लोक म्हणतात शिंके तुटले आणि बोक्याचे फावले. म्हणजे मी बोका वाटलं तुम्हाला? अहो तसे नाही का घडले सरपंच. समजा अहो कधीतरी अचानकपणे आबासाहेबांचा पोरगा आला तर नाही, तो आता इथे परत येणार नाही. का? अरे चिंत्या भटा, अरे तू येडो की खुळो रे आधी. आपल्या साहेबांका तू उलट विचारतस. हा बघ, आपल्या सरपंचांका खयच्याही गोष्टीची खात्री असल्याशिवाय ते बोलणार नाही बघ. आता तूच सांग, त्या 1.5 सारख्या धनेश का या सरपंचाला शांतपण कळत नाही तेव्हा कोण काय करणार रे. आता हा भाऊसाहेब देशमुख काय करतो ते बघा तुम्ही. मला आजमावण्याची ईर्ष्या बाळगणाऱ्या त्या गिधाडांना म्हणावं, शेवटी गाठ या भाऊसाहेब देशमुख बरोबर आहे. एकेकाचे पंख छाटून पाण्याच्या थेंबा वाचून तुम्हाला तडपडून मरायला लावी, तरच आबासाहेब देशमुखांचा पक्का वारसदार म्हणून नाव लावी. तुमच्या सारख्या मर्दाच्या तोडून त्याला असाच बसा शोभून दिसते. काय चिंतू हा? हे काय गुंड्या भाऊ, कशा काय बोलते? हे रंगरूच्या झंगरूच्या मारवाडी. तुम्ही काय ते बरोबरच बोलणार रे. तू आमच्या साहेबांचो खास माणूस ना. हे शाला मी साहेबाच्या समोर भेटला की सगळा बराबर आहे करते. आणि पाठीमागे त्याला 4 चौघामध्ये भेटला की माझ्या इज्जतीचा हालत करून टाकते. अरे भोसडीच्या तुझी इज्जत ठेवायला. अरे मेल्या तुला इज्जत आहे कुठे? पण आम्ही तुझी इज्जत ठेवीत नाही असं कोण सांगणार तुका आधी. मीच बोलते. चला तू दाढी करायला आज येतो, चला केश कापायला उद्या येतो. सरपंच साला हे फक्त बोलते, येत नाही. मला फक्त शेंडी लावते. त्याला तिच्याची गरज लागली माझ्या पाय पकडते ना. ए मारवाड्याच्या बच्च्या, तू उगाच माझ्या नावावर शिंगो करू नका. अरे रोज तुझ्या येऊ का? तुका एकटोच दाढीवर बोकड नाही या गावात. अरे उभ्या गावाच्या बाप्याच्या ह्याच्यामध्ये करायचं असतं या गुंड्या भावाला. चला तुम्ही दोघं बी ना अशाच बोलणार. तुम्हा दोघांना बी चांगला ओळखते मी. चला ते कधी सरपंच होती घुटमळत असते, कधी ते रणजितला त्याला मस्का लावते. हे चला तुमच्या लावालावीचा नंदा ना लय भारी आहे. ए रगड्या, कसली गावं लावी केला रे आम्ही. अरे चला हे खरा तेच बोलते, खरा तेच. सरपंच ही बोलते तुम्हाला महिन्याला आम्ही हप्ता देते की ना? देतोच ना. मी म्हणते की तुमच्यातला आणि आपल्यात खाजगीला ते शाला ती रणजितला सांगायचा काय गरज होता? आता शाला ती गाड्या मानत माझ्याकडे पिसा मागते ना. हे तुमच्यासाठी याचा पैसा वाटेल. त्याला आपण धंदा कसा करेल आणि आपल्या बायडीच्या आणि पोरांच्या पोट कशा बरेल. चिंत्या, गुंड्या भाऊ, अरे काय म्हणतोय हा? नाही तो आम्ही काय लावालावी करणारे आहोत. अरे देवाने फुकटचे तोंड दिले म्हणून अरे काहीतरी बडबड आहे ते. बरे नवे हा रगडू चंदा. चला तुम्हा दोघांना ना एक टाइम शोधून देते. बरं तशा लावालावी करेल, सोडणार नाही, सांगून ठेवते. ए दादा, फुकटची चुकी उल जाणू का? आम्ही काय कमी नाही आहे. सरपंच चला या गांडा मानाच्या नादा बंदी ना. चला मेन गोष्ट सांगायचं राहून गेला. आज दुकानामध्ये आपल्या दुकानात एक अनोळखी माणूस आला होता. ती चिमणी
चिमणीने तुम्हाला पत्र दिले चिमणी ते आपलं नाचतं ते छम 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 करते ना ते त्या आईचं खुळं ते अरे चिमणी नव्हे चमेली असेल असेल हा तिची तिकडं या रणजित साहेब घोरपडे या आज अगदी सकाळी सकाळी पाय धुळून झाडले काही विशेष हे ना आंबे घाटात दरोडेखोरांची टोळी उतरली असून सरकारनं लोकांना सावध राहण्याचा इशारा दिलाय. अरे ही नवीन बातमी आहे. चमेलीच्या पोरीला म्हणजे धनश्रीला दरोडेखोरांनी पळवून नेली. काय बोलते सरपंच? धनश्रीला दरोडेखोरांनी पळवून नेला? आपण तिच्या घराला आणणार होतो. सरपंच तुम्हाला सांगते काय पण करा त्याला ते कशा पण करा पण ते बायला सोडून राहणार. शिक्षाची बिकीर करायची ना धनश्री बाईला आपला तिजोरीला पटलोट करून टाकेल. ए मारवाडी के बच्चे, अरे तुझ्या आता पैशाची गरज नाही. त्या धनश्रीला अरे दरोडेखोराने तिची तिजोरी अरे काटोकाट भरली असेल. सरपंच हे बाजूला अरे सरपंच हे येड्यांचं राहू द्या. आपण आपले सावध राहायला पाहिजे. रणजित हे बघ उद्या कॉलेजच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करायला गृहमंत्री येणार आहेत तालुक्याला. त्यांची आपण भेट घेऊ आणि कानावर घालूया हा विषय. चला आपण तयारीला लागूया. चला रणजित साहेब, अहो त्या धनश्रीला दरोडेखोराने पळवून नेण्याचं समजण्याबरोबर अहो त्या सरपंचांना गृहमंत्र्याची भेट घेण्याची घाई सुटली. परंतु काही महिन्यापूर्वी अर्जुनचा फोन झाला. हो तेव्हा मात्र वाचा बसली होती त्या सरपंचांची. हा बघ अरे खायचं एक काम करताना त्या सरपंचा आपले रणजित साहेब सोबत हवे असतात. हो तुमच्या पाठीमागे मात्र रणजित सारख्या पोराला काय कळतंय म्हणून तुमची बदनामी करत असतात ते. अरे माझ्या कानावर आलाय ते. सरपंचाला एकाएकी पिकवायचं नाही म्हणून मी गप्प बसलोय. एक दिवस त्याची जागा त्यालाच दाखवतो. मग त्या खेळण्याला कळेल रणजित घोरपडे काय चीज आहे ते. अहो रणजित साहेबांनो अगदी आमच्या मनातलाच बोललाच बघा तुम्ही. तुम्ही कधी पण इशारा करून बघा. अहो तो गाव काय आजूबाजू 10-20 गाव पण तुझ्या पाठीशी उभी राहतील. अहो राहतील म्हणजे काय अहो राहणारच. अहो रणजित साहेबांचं नाव लौकिक प्रतिष्ठा वागणे बोलणे अहो तसेच आहे. नाहीतर हे चिंत्या नाही तर तो आमचं लुपुड सरपंच अरे एक नंबर तू लबाड माणूस असे हे लोक म्हणतात ना. अरे बाबा या रणजित साहेबांचं वच काय या गावात म्हणून तेवढा तरी हो.
हो नाही तर सरपंचानी काय वाटेल तो धिंगाणा घातला असता गावात आणि गावाच्या अब्रूचा पंचनामा झाला असता या उभ्या तालुक्यात. संधी मिळाली तर दाखवतो त्या झेरड्याला माझा दणका. मला जर रणजित घोरपडे म्हणतात आता निघतो. वय वय निघो का जाव्यात तुमका त्या अंतुमटकराने जावचा असाल होय. अरे तुमच्यापासून काय लपवायचे आपल्याला. देशीपेक्षा गावठीच बरी वाटते. अहो शेवटी गावठी ती गावठी. अहो गावठीची साथ इंग्लिशला नाही यायची हो. मुंड्या भाऊ रणजित साहेब निघायचं म्हणताय. अरे भैता चिंत्या त्यांका निघो का जाव्या रे बाबा. अरे ते फुकटचे वाटे टाइमपास करणारे आपल्या सगळ्या रिकाम टेकडे आहेत ते. बाबा मोठी माणसं ती मोठी. अरे ते बरोबर आहे. बर काही काम होतं का माझ्याकडे. काम म्हणजे काय झाला रणजित साहेबांनू. बरेच दिवस कायच नाही हो. थोडीशी मारूची हुक केली होती. जरा काहीतरी बघतास ना जरा इलाज तर हो तरी दोन काय बटा तसे बरे झाले असते हो. तसे आम्ही कुणासमोर तोंड उडत नाही हो. अहो, तुमचे आमचे पटते जमते म्हणून आपण हा थोडे करतो. नाही तो तुम्हाला आम्ही संपूर्ण सरपंच रोजच आग्रह करता आहोत का हो. आणि सांगता कसो दररोज पिया दररोज. त्याच्याबरोबर चांगला चाकणा पण खावा म्हणता. भाजलेली सुकटा मिरचेचा तिखट असा चाकणा पण खाव भरपूर देता. हो परंतु ना आम्ही जात नाही तिकडं. अहो अशा हलकट माणसाची दारू फुकट पिण्यापेक्षा ग्लासभर गोमूत्र पिऊ. रणजित साहेब त्या सरपंचाने लाख 2 लाख आमच्या झोळीत टाकले तरी आम्ही तुमची साथ सोडणार नाही हो. म्हणजे होय 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 बरोबर. अहो खाव काय कोण पण देतो हो. पण आपल्यासारख्या रणजित साहेबांची माणूस क्या ना ती काय शोधून पण सापडवची नाही हो. सरपंच म्हणजे 1 नंबरचा हुक्का श्रीलंपट पानसट कोचट आणि लोचट माणूस. होय होय होय. अयो त्यांची अर्धी लाकड्या गेली सरणार तरी शिरा पडली बाईनी बाटली ह्याच्याशिवाय त्यांचा काय मडा उतारणार ना. हो हो. हे बघा संधी मिळाली तर दाखवतो त्या खेरड्याला माझा दणका. फक्त तुम्ही फक्त मला इमानीपणाने साथ करा. मग बघा त्या खेरड्याचा कोरा उतरवते तो. हे चिंटू इकडे. हे घे तुला 500. कशाला घे रे येतो हा. चहा पाण्यासाठी. गुंडे भाऊ हा तू ये. तुलाही घे. कशा भाऊ त्याका दिलास ना. अहो नको फुल पार्टी करा. बघितलं ना गुंड्या भाऊ ही माणूस की हा दिलदारपणा त्यांच्याकडे नाही हो. रे अरे चिंत्या ऐक्या बिळा नागोबा म्हणतात ना तशी ऐकती इस्टेट काय मिळाली त्याच्याकडे खर्च असणार माणूस की रे. बर आता निघतो मी उशीर होतोय. अहो उजेडासाठी का आणले की नाही. बॅटरी आहे. पर्यंत बॅटरी आहे ना तुझ्या. झाले काळ पडला तरी चालेल तरी मी जाईन. अहो बॅटरी हवी तो. ते अंतुमटकर दारावर माणूस जाताना सरळ रस्त्याने जाता पण येताना मात्र रस्त्याची लांबी रुंदी मोठी त्याला सर. आपले रणजित साहेब त्यातले नाहीत हो. घेपे तेवढीच घेतात. फुकट जर जास्त मिळाला तर ढसा 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 टोचतात.
हं? चुकून जर जास्त झाली तर कोणी बघू नये म्हणून शेणीच्या मात्राखाली आडवे होतात. अरे कुणाला काहीच कळत नाही. साहेब या तुम्ही या. ठीक आहे येतो मी. वय वय यावा किंतु त्या खेळण्याच्या हालचालीवर नीट लक्ष ठेवा रे. होय होय यावा. हे गिरायक पटले. अरे आजची सोय झाली. हा बघ चिंत्या ते भाऊसाहेब देशमुख काय आणि तो रणजित घोर पडो काय अरे दोघं एकाच माळेचे मानी एकामेकावर चाळावं करता करता मारा म्हणावं आम्ही पोचू राम नाम करू. अरे तोपर्यंत आमची सोय अशी झोपू दे. होय बाबा, महाराज, होय बाबा. चल चल चिंत्या आता आपल्या निघू खाया बघ. अरे आपल्या त्या स्मशानाच्या वाटेन जाऊचा. चल चल काळो पडतो जाऊ भाई आपल्या. चल. अरे एकदा पोटात का गोडभर गेली. भूताच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. हा चिंता म्हणली नाही अग्निहोत्री. चल बाबा चल शेवटी काळोख झाला. होय होय चल. आवाज कसं होईल रे? या काळूच पटेल काहीच आवाज चल तुम्ही. बरं झालं काय तुम्ही मला शंका वाटते म्हणजे भाऊ. आज सजू सावताच्या ना माताचं 13वं होतं. अरे पिंजा घेऊन जायला मजा रात्री मुद्दामान तर नाही. अहो, बरं झालं मला. लोक त्याला भूत बघ कशी डोळे रोखून बघता कशी बघ. तुझ्या भाऊ आपण ज्या बाजूला पळून जाऊया. होय, 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 होय. तिथे मेला तर ही देवाचं नाव. अरे हो म्हणू तयार. अहो, सांगा तिथे आता आम्ही मेलावला तर आमची बायको बरोबर उघड्यावर पडली ना रे. अरे 4 दिवस रडती. आपण किती गळे काढून रडलो तरी काय भूताला जायला नाही. हो अरे तुझा भाऊ. अरे यंदा ते वर्ष तरी दिसत नाही. हो देवी कोपरी आपल्या. अरे मेल्या कोपऱ्यावर राहायचं काय. अरे आजकाल देवाच्या गाभाऱ्यात सगळं भ्रष्टाचार चाललो भ्रष्टाचार. अरे काय काय माणसाला काय सांगू तिराय काय घेऊन ना आपल्या देवाऱ्या भूताचीच पूजा करतो. अरे आपण रामाचं नाव घेऊया. अरे रामाचं नाव घेतल्यावर भूत पळून जातात असे ना पोथी पुराणात लिहिलंय. तर बोल बोल. राम 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 कशी हसता पण चेटकी चेटकी. हो उंदरांचा चालू जीव आणि मांजराचा होता खेळ. काय म्हणायचं अहो,
नीट डोळे उघडून बघा की माझ्याकडं. मी बाईसारखी बाईच आहे. असं. होय ती बाई माणूस असता तुम्ही एका पुलावर काय हो काय सांगायचं तुला? आहे तुम्ही बाई माणूस आहे याचा पुरावा काय आहे? अरे भट्टा बाबा अरे कोंबडी लिंबू कापणाऱ्या भट्टा तुझी अक्कल गेल्या त्या हाडाचं कोंबडीची चक्क भूतात पुरावा विचारतात. अरे कसलो भूता किलो पुरावा झटकन पुरावणे मोकळी होतील आणि तू मात्र बसशील भोवळून खाली पडशील पेले 1 किलो कांदे नाही पुली ते दात खेळ उघडून गेल्या. अरे ते सुद्धा खरं आहे रे पण आता काय करायचं? तू जर खरोखरच बाई माणूस असशील हा. तर रामाचं नाव घे बघू. काय म्हणलात? रामाचं नाव घे. होय असं बाई. हा. असं बाई. ए बाप पुन्हा बोल. हे तुझ्या बाबू. हे रामाचं नाव घेते ना त्यावरती अरे बाबा ही कलियुगातली पुतात कलियुगातली. अरे रामाच्या नावात न घाबरतात तर वाटेचे धंदे करती वाटेची. त्याचे पाय बघूया त्याचे पाय ना उलटे असत उलटे अशी मागा लहानपणी ना माझी आजी सांगा. अरे आजीच्या नातवा हे खरं आहे रे. अरे पण पाय तिचे कसे बघणार? अरे पाय तर साडीत आहेत ना. आपण बरोबर ते पाय बघायचे का समजली? लय लय चला का रे भूत. तुझ्या भाऊ बघ हे कोणते आहे? अरे शिरा पडला त्या तोंडातला. ते पाय बोलला होता तर काळे ते आपल्या चालूच त्या आधी पोत सरळात काय मग सरळ. बघतो रे बाबा बघतो. तुझ्या भाऊ अरे पाय ना पायाप्रमाणे सरळ आहे. पटली नाही मग खात्री तुम्हाला. हो बाई आता खात्री कसली आहे. मी बाई माणूसच आहे. भूत नाही. शिवाय काय म्हटलं भूत की का तरुण आहे. आणि चिकणी आणि देखणी सुद्धा आहे. आता अधिक ओळख करून घेऊ काय आपल्या. काय विचारायचं आहे ना? आता दुसरं मी येईल. विचारतो. बाई माणसावर बोलून तुका नाही जमवता माका चांगली सवय आहे. अरे तुला सवय कसली? अरे दाढीला साबण लावायची. आता थोड्या वेळापूर्वी हिला बघून दात फ्री बसायची वेळ आली तुझ्यावर. हो मागे बघू. ए तू 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 अरे ये तू अरे तू हो मागे बाबा. आता मी आज मस्ती माझी ओळख ठेवते. माझं नाव माझं नाव धनश्री. धनश्री. धन धन धन
धनश्री तू धनश्री. डाकू शेर सिंगने तिला पळवून नेलं होतं ती धनश्री. अहो बाई, तीच मी आणि हा त्याच्या हातावर तुरी देऊन पळून आला. त्याला काय रे? त्याला काय रे? नको ताई. पण मी काय बायनू म्हणतो बोला. पण ते काळो पडून वेळा तुम्ही खय चालला होता आता हो, ते काय झालं एक संशय नाही ते माहितीये म्हणून काळो पडणार म्हणून ते चालत असं येत होते. पण काय सांगू तुम्हाला हवं वाटे तसं एवढा मोठा साप असं साप आला. माझा म्हणा ना पुढे बरा वाटला हो जरा पण तुम्ही मला भूत समजायचा. हो आता मी बाईच आहे हे कळलं ना बघ. होय होय नक्की काय तुम्ही बाई माणूसच असो हो अहो फक्त आम्ही घाबरलो नाही. हं? अहो अंगावरचे कपडे ओले व्हायची वेळ आली. आम्हाला ते समजा जाऊ दे. आता तुम्हीच मला ते दरेवाडीतलं सरपंच आहे ना त्यांचं खर्चावं. होय तो हो दाखवू ना तुमका एवढा काय घेऊन बसला तुम्ही हो तुमच्या कलावंतांची सेवा करून आमच्या गावडा लोक मिळाली म्हणजे आमच्या पूर्वजांची पुण्य आहेत ना म्हणजे बाय बाय बाय. हो तसा आमचा पूर्वजांचा हं. आणि गाण्याचा शक्तीचा आकडा हो. परंतु आजच्या जमान्यात ना या राजकारणी लोकांचा हो दिवसा नव्या तमाशा चालू असतो ना. हो. बरं. बघा हं? हे आलं. हे कोणाला ठरतं ना गं बा? काय रे गुंड्या अरे पात्र्या कोण रे अहो, तुम्ही मी हो अहो हा गुंड्या भाऊ म्हणतो या कलावंत बाईला घेऊन होळी उत्सवाला जवळच्या नाटक करूया. हो, मी म्हटलं रणजित साहेब करतील हो एक पात्र. अरे खरी नाही डुलर. अरे माझ्याशिवाय गावात नाटक कोण करणार रे तुम्ही अहो आम्ही कसले काय नाटक आमका लोक आपले म्हणतात नाटकी बगडीच्या डोंगरावर नाही चढती फाटकी हिरोची भूमिका आहे हिरोची आधी मला हे सांगा हिला आडवाटेला गाठून मी काय करत होता रे बाबा आम्ही काय नाही केलं आमचंच केलं अहो आम्ही काहीच नाही केलं. वय 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 अहो बाईच म्हणाल्या हं. सरपंचांचं घर दाखवा म्हणून. अरे मी ओळखतो बाई ना तुम्ही जा तुम्ही मी सुग्र पोहोचवतो तिला सरपंचाकडे अहो तुमची ही अवस्था. हं? हे बघा जास्त बोलायचं नाही गुपचूप वाट्यावर जाऊन बसा 500 दिलेत ना चला निघा उठा नाही तर लागून जमायचं नाही आम्हाला. हे खेळण्याचं नाही त्याला घोडा म्हणतात घोडा हे गाडवीच्या बोल आमच्या या घोड्याच्या नादी लागून जमायचं नाही. कामगारी मागणं नाही तू घाबरू नकोस मी आहे ना तुझ्या सोबतीला एक दिवस माझ्या घरचा पाहुणचार घ्यायचे
तर तुझी तब्येत होश होऊन जाईल. मी आता तुझ्या संग कुठं बी येणार नाही बघ. हे पत्ताकडे स्वतः डुलतोय आणि मला म्हणतोय पाहुणचार करायला ये. एक वेळ रणजित गरबडेला पाहुणचार घ्यायची ना तर तुझी तब्येत होश होऊन जाईल. खबरदार आता तू पुढं पाऊल टाकशील तर. अगं बाई पुढे बोलणार आहे शाग लागला ये मला. आपले दोरात फडफडणार म्हातारो कसं गावाला गेलंय. आता तर पुन्हा गावात आलं पाखरू. कसं गावाला आता सोडला सोडला. आता काय करू दे सांग. काय सांगायचं तुझं. काही दिवस माझ्या मानात वागले. अरे तिच्या ती तांबडीची नाची तू सीता सैलीचा माझ्या थोबाडील मारलीस काय. तशी तुला मी सादर तशी तुला सोडणार काय रे रणजित फोन पड्या रस्त्यात बघत घरात आला. तुझ्या डोळ्यावरच्या नशेमुळे सांगून ओळख पटायची ना. सरळपणे या पोरीची वाट सोड. अरे ओळखणार तुला अरे माझ्या बाजूने पाकच्या बाजूला नाही तर पकडता मारशील. तुझं ते खेळ द्या तुझ्या खिशात. नाही तर त्याच्या उचलून घेऊन जाईल तुला पोलीस स्टेशनवर. तू या रणजित गरबडेला धमकी देत होती का. पुन्हा सांगतोय माझ्या वाटेला बाजूला नाही तर तुम्ही सांगते ना बाजूला व्हा. या पिलेलांच्या नादी लागू नये. आणि या प्यालेल्या माणसाचा काही भरोसा नाही बघा. बरोबर बोलली भैया. मलाही बघायचं तुझी मत. ओढ बघू चाप ओढ. वा इतका जीवार उद्धार झालाय की काय. उगाच भूल देऊ नको. निघ आता. ठीक आहे बेटा. एक लक्षात ठेव गाडिया रणजित गरबडेची आहे. उगाच तुझा मुर्दा पाडवून मला फासावर राहायचं नाहीये म्हणून सोडतोय तुला. लक्षात ठेव आपली एक संधी जरी हुकली तरी आपली जिद्द संपलेली कोण आहेस तू. अहो मी धनश्री आहे. आज तुमच्यामुळे माझ्या आपलं वाटलं. अब्रुदार बाई अशा तिन्ही संधीला एकटी फिरत नसते. अहो तुमचं मान्य आहे मला. परत जाता जाता येळ झाला. आता कुठे जायचंय तुला. अहो
त्यांच्याकडे जायचंय बाबासाहेब देशमुख. त्याचं आणि तुझं नातं काय? अव नातं असं काही नाही, ओळख आहे माझी त्यांची सगळं. नाही तू म्हणती का हाय? आलं माझ्या लक्षात. चल माझ्या बरोबर, मी लांबून घर दाखवते ना सरपंचाचं. चल. हो सरपंच, त्या गोरपणाच्या पोरात तुम्ही दुर्लक्ष केलास ना तर तो एक दिवस डोकं तुमच्या डोक्याचा दोन्ही गाव पाठी होतो नाही बघा. हीच लक्षणं दिसताय. आता हेच बघा ना, हो गावचं करतं सवत सरपंच असताना सरपंचांच्या नाकावर दिसतो तो नाच काम करणाऱ्या बहिणीला आपल्या घरी घेऊन गेला तो. हो आम्ही बोलो केला तर आमच्या डोक्यात पिस्तूल नोकून आमचा तोंडच बंद करून टाकला ते. हे बघ, आताच्या आता जाऊन त्या हरामखोराला माझा निरोप सांगा. अशील तशा अवस्थेत धनश्रीला घेऊन ये म्हणून. हो त्या धनश्रीला कुशीत घेऊन हो गाढवाप्रमाणे लोळ पडण्यासाठी डांगडं. तुम्ही सांगितलेलं काम करा, पुढे काय करायचं ते मी बघतो. वय वय तू रगडू चंद यावेळी वास कडक वास इलो असत. धनश्री बाई गावात दिलेल्याची शाला एक चुप बस. हा? सरपंच ते आपला ते छमछमवाला बाय ते डाकू लोक त्या तावडीतून सुटल्या का खबर लागला म्हणूनच त्याला धावत करत आला ना मी. आणि तू सांगायची गरज नाही. हो. आम्ही ती खबर कधीच पोहोचवली आहे सरपंचापर्यंत. त्याला चांगला काम केला बा. त्याला ती खबर ऐकून ना हा. ऐकून झाला मी. काय मेल्याची खुशी. हो हो बाई कोणाची घाई कोणा. ए शाला ए तुला शाला गुंड्या बाप तू मध्ये मध्ये आपला ना कशाला खुपसते रे. हा? सरपंचला विचार. सरपंच ते धनश्री बरोबर डाकू लोक निघाला पण तर गेला नसेल ना. अरे पुन्हा कशाला त्याची काळजी. अरे बाई माझी घटकेची आणि काळजी करतो तिच्या साडी जोळीची. लय काळजी. मला कुठला या या धनेशराव या. तू गुंड्या भाऊ चिंत्या या रगडू चंदाला तुमच्या बरोबर घेऊन जा होय होय. आणि त्या रणजितला म्हणावं हा? ताबडतोब धनश्रीला घेऊन ये इकडे म्हणून. होय होय सांगतो जाऊन सांगतो. हो हो. चला रगड्या. धने, ए, धने, चिंट्या, हटा, चल, चल. धने मामा, धन. त्याला काय पाहिजे ना आता. काय धनेश, बापानं माझ्याकडची मोल मजुरी सोडल्यापासून पहिल्यांदा चढला असेल ना माझ्या घराची पायरी. आज अडचणीत आहे मी म्हणून आलोय तुम्हाला भेटायला. अडचणीत आणि तू अरे कुठल्या तरी वानर सेनेचा पुढारी तू अडचणीत कसा असला. काय थट्टा करतोस की काय तू माझी. चालायचं आमच्या सारख्या राजकारणी माणसांची आजकालची ही शेंबडी पोरं सुद्धा थट्टाच करतात. थट्टा नाही सरपंच, खरंच अडचणीत आहे मी. अडचण कसली. पैशाची
का तुझी म्हातारी आजारी होती ती खपली? सरपंच, नाकाला मिरच्या झोंगण्या इतका वाईट बोललो मी? आज मला पैशाची गरज आहे. 5-10 पोरांना गोळा करून गाव सुधारण्याच्या टावा फोडणारा तुझ्यासारख्या पुढाऱ्यानं असं लाचारीनं कुणा पुढे हात पसरण्याऐवजी तेच हात कोपरापासून तोडून गळ्यात करवंटी अडकवून भीक मागितलीस तरी दया येऊन कोणी भीक घालील. तुमच्याकडे भीक मागायला आलो नाही मी. माझ्या बापानं तुमच्याकडे चाकरी केली, त्या कामाची मजुरी बाकी आहे, ती मागायला आलोय मी. म्हणजे तू माझ्याजवळ वसुलीसाठी आलायस होय? तुला सांगतो, तुझा बाप माझ्याकडची चाकरी सोडल्याबरोबर लगेच वर पोचला, तेव्हा त्याचा हिशोब चुकला झाला. यापुढे अधिक बोलण्याच्या मनस्थितीत नाही मी. परंतु माझी आई आजारी आहे हो. तिच्या औषध पाण्यासाठी माझ्याजवळ पैसा नाही. म्हणून तू माझ्या दारात आलास का? अरे तुझ्या हातात जरी पैसा नसला तरी या रानावनात काजऱ्याच्या झाडांना तोटा नाहीये. मसाभर बिया वाटून घाल, कायमचा आजार मिटेल तुझ्या खेळणीचा. तुम्ही माणूस आहात का राक्षस? बेलगाम जीभ चालवण्याचं धाडस करशील तर तुझी जीभ उपटून हातात दे. अरे तुझी एकटी म्हातारी खपली म्हणून हे जग ओस पडणार नाहीये. आज मला कळून चुकलंय, तुम्ही माणूस नाही, माणसाचं जातीत नाही, सैताना तुम्ही सैतान. अरे थांब, सैतानाला सुद्धा काळीज असते. ज्या बापानं माझ्याकडे मोल मजुरी करून जन्मभर मोल मजुरी केली त्याचीच आठवण ठेव. थोडी बहुत रक्कम देईन मी तुला, पण एका अटीवर. तुझी विधवा भाऊदय घरी रिकामीच असते ना? कर्जाची परतफेड होईपर्यंत पाठव तिला माझ्याकडे झाडलोट करायला. नाही, ते जमायचं नाही. का? काम धंदा न करायला काय तिला मस्ती आली आहे का? मी तिला कायमची रखेल म्हणून ठेवून घेईन अशी भीती वाटते तुझ्या मनाला? अहो पोटची पोट शोभे, अशा माझ्या वैदीबद्दल असले शब्द उच्चारताना तुमची जीभ धरून पडत नाही कशी? पुन्हा हे शब्द उच्चाराल तर तुमचा नडीचा घोर घेईन मी. इतका माज आला की काय तुला? हे बघ, त्या भाऊसाहेब देशमुखाला धमकी देणारा माणूस हातापायाने धड राहत नाही या जगात. चांगलं माहितीये मला. आजवर तुमच्या पुढे बोलण्याचा कोणी धाडस केला नाही, म्हणून तुम्ही अनेक पाप बसवली. आता तुमच्या पापाची लपतर वेशिवाय टांगून तुम्हाला जगण्याला तो असं करेल हा गणेश. शाबास, आहेस खरा हिम्मत बहादर. लोकांच्या दारोदार भीक मागणाऱ्या लाचार कुत्र्या या भाऊसाहेब देशमुखाला आजमावण्याचं तू धाडस नकोस. सरपंच, माझ्या बेजबाबदारीचा फायदा उठवून आता तुझा जीवच घेतो. ऐकू हरामखोरा, आता तुझा जीवच घेतो. हरामखोर, जीवच घेतो. सरपंच, काय चाललंय? ओ पटकन जीव गेले याच्यावर, झटकन घास लागेल तुमच्या गळ्याला. हो पण या गरीबात एवढं मरेपर्यंत किती मारतास हो? काय गुन्हा काय केला त्यांनी? आयच्या इथे तिच्या वारसदार बनलेल्या भाऊसाहेबांना त्या धनेश सारख्या गरीबाच्या जीवाची काय बरं वाटणार? रणजित, शुद्धीत आहेस ना तू? दिवसा घ्यायची सवय नसल्यामुळे शुद्धीत आहे मी. लोक तुमच्या पाठीमागे बोलतात ते मी तोंडावर बोलतो.
धनश्री कुठे आहे? इथं आली नाही. अरे इथं जर आली असती तर तुला विचारलं कशाला असतं मी. मग काय सांगताय काय? या धनेशनं माझ्या तावडीतून सोडवली तिला. मी थोडी लावली होती त्यामुळे गुपचूप गेलो. चोरावर चोर बनवून दुसऱ्याकडे गठवली की काय? आली हो आली सरपंच, ओ बाई आल्या. सगळी चोर लोक इथे जमलीत वाटत. काय बोलली? चोर माणसं? सगळे थोर माणसं इथं जमली असं म्हणली म्या. इतका वेळ कुठे होतेस तू? बायकोला दम द्यावा कसं बोलताय हो तुम्ही सरपंच? माझी मैत्रीण आहे एक इथं दवाखाना आहे ना, तिकडच उतरली ती, तिच्याकडेच उतरली हाय म्या बस तिला. सरपंच, आता ही आली आहे तेव्हा तिच्या स्वागतासाठी स्वागत गीत म्हणून नाचू की काय मी? कुणाचा मुलगा पडला होता बाई? मला वाटतं तेव्हा मला सोबत दिलेला धनेशच आहे. काय झालं गेलं अचानक? बरोबर का माणूस? अरे उठ की रे. अचानक काय झालं? काय झालं याला? नाही, मेला नाही आहे तो, जिवंत आहे. दारू पिऊन इथं धिंगाणा घालत होता. तिला एक फटका लगावून बेशुद्ध पडल्याचं ढोंग केलंय त्यानं. असं बाई, मला वाटलं मेला. ओ धनेश कधी दारूला वर्ष नाही करत असे लोक म्हणतात. अरे मूर्ख आहे ते लोक. आणि तू सुद्धा चिंत्या भटा. सरपंच मी तुला काय वाटलं रे? सरपंच म्हणाले धने दारू पिता, आपण काही न बोलता फक्त नंदीबाईला की मान बोलवूची. कोणत्या भाऊ शेण खातो असे सरपंच म्हणाले. तू पण म्हण, मी पण चव घेतलं. सरपंच म्हणाले रेडा दूध देतो. आपण दुधाला भांड घेऊन जायचं. काय रे भटा, त्या भांड्यावर हाणून टाकाय रे रेड्याचा मूत. सगळे बोला तर मी आठवली त्या पण बोलते. समजा उद्या सरपंच बोले सूर्य पश्चिमेला उगवतो तर मग काय बोलणार? पश्चिमेक तोंड करून सूर्यनारायण नमस्कार घालून तो. असं होय? बरं. कसं काय धाळे? चांगले चांगले समजले. रेडा दूध देतो, सूर्य पश्चिमेला उगवतो. बरं. नमस्कार माझा सूर्य नारायण नारायण. हा भैया काही येड भेट लागले ते मला कशा पाहिजे नमस्कार करतायचा? हो बाईनू, काय काय झालं सवय असता. सूर्याऐवजी ना चांदणे नमस्कार घालून. अरे दात काढून हसायला काय झालं? कपडे काढून इथं नाचतंय की काय कोण? आता ही बया नाचेल ना, त्याआधी हा मुद्दा घरी सोडायला होत्या कार्त्याला. घरात त्याची म्हातारी शेवटच्या घटका मोजत बसली आहे आणि हे नादान कार्ट इथं दारू पिऊन लोळत पडलंय. अशानं जन्म देणाऱ्या बाहुलीला किती वाईट वाटलं असेल हो? हो बाईनू, या सगळ्या तुम्ही आमच्या सरपंचाचेच विचार. ए याला उचला रे आणि नेऊन ठेवा त्यांच्या घराजवळ. उतरली की जाईल तो घरात. होय होय. चले बुद्ध्या भाऊ. ये भटा पाटला ये. आधी जिवंत आहे की नाही तो बघा रे. हो हो बघतो बघतो मामा. हे आणखी कसं? अरे मरायला काय फाड भरली आहे त्याला. होय होय होय. उचला रे. घरी धर तिच्या धर. हा धसतो रे धर. होय होय. अरे भोगोबा काय करू ए, गीत न्या रे. होय होय. थोडं नाही आहे ते. चालता बोलता
येतो होय, होय. हे बघा हा. वाटेत जर कुणी विचारलं तर काय सांगाल हा. कुणी विचारलं तर सांगा हा. गणेश सरपंचांच्या घरात शेजारी हा. दारू पिऊन दुर्ल्यात लोळत पडला होता होय, होय. त्याला आणलाय उचलून जमल्या दिंड्या. सरपंचांनी सांगलेल्या कामात असावे सादर. आता बाई का नेऊन हे बघा रणजित साक्षीला आहे हो. ठीक आहे, ठीक आहे. सरपंच बाबा, सरपंचांनी सांगलेल्या कामात असावे सादर. आता घालूयात आदर. ही लिप जग आहे बघा. सरपंच यापुढे तुमच्या भानगडीत मी पडणार नाही. तुमच्या भानगडीत तुम्हीच निसता. अरे तुझ्या सगळ्या भानगडी मलाच निस्तारायला लागतात ना हे तू मात्र विसरू नकोस हा चल बैस काय बघ आता. आलं दुसरं. सरपंच हे दोघं त्या पोराला माड्यासारखा घेऊन गेला. काहीतरी मोठा भानगड आहे वाटते. रगडूचान चुकला माझा. त्याला एक कान पकडते. भानगड मोठा असेल ना ते शाला छोटा असेल. आपण त्याला फोनाला आणि बोलणार ना. अरे त्याला बाई 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 आता मोठं का पुढं? हे करता खाणार आहे. तुम्हाला बघू ना कुठली झाला बाई मला. होय काय? ए टाकू लोक त्या लपडा बिपडा तर केला नाही ना. नाही नाही ते लई dangerous बोलते हा. ए रगडूजान, आता झाली ना बाईची चौकशी करून. त्याला थोडा राहिला होता. आता बस एकदा बाजूला. सरपंच बाई तुमच्या शब्दाला नाही म्हणणार नाही. त्या होऊन जाणार एखादं गाणं दानक्या. बरोबर त्याला आपण मी तेच बोलणार होतो ना. धनश्री काय म्हणतायत हे हे धनश्री तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही बघा. मग तयार आहात ना मंडळी? मग ऐका. नागपूर बुलढाण्याला
तुम्हाला चांगल्यात केला का? सगळे कारण झाले पाहिजे आता भया ए कुणाची पोरं यावेळी शिट्ट्या वाजवतात बघा रे. आज जंगलात पोलीस कसं काय आले? काहीतरी गडबड दिसतंय सरपंच. गोळ्या खाल्ल्याना कोण आहे तो मायेचा पुत्र आता समोर येऊन बोल म्हणावं त्याला. सरपंच काय झालंय? तू होय मीच. ज्याच्या आवाजानं जरा खरंच तुफान वादळ उठतं. अरे ज्याच्या पावलाने धनी दुबकते, ज्याचं नाव ऐकतात तुमच्यासारख्या अनेक पापी कार्यस्थळी माणसांची दात खेळी बसण्याची वेळ येते. अरे तोच डाकू शेरसिंग आहे मी. अरे तुला पळवून देणारा तूच आहेस तर? धनश्री, अरे कोण धनश्री? मला मिळवण्याला आणायचे मग आणखी कोण आहे डाकू शेरजी? कुणीही असला तरी त्याचा छडा लावल्याशिवाय गप्प राहणार नाही हा भाऊसाहेब देशमुख. बोल इथं कशाला आलायस तू? काय हवंय तुला? ना डाकू शेरसिंगला हवी असलेली वस्तू मागून नव्हे, अरे जुलूम जबरदस्तीने हिसकावून मिळवतो तो. सरपंच, आज मी ते दरोडा घालायला आलो नाही. आज आलो या घराचं पावित्र्य राखण्यासाठी. आबासाहेबांच्या या वास्तू साधू संतांचा वावर असायचा. भजन कीर्तन व्हायची. या घराकडे लोक पवित्र नदीकडे बघायचे. अरे त्याच घरात दारूच्या बाटल्यात नाच गाण्याचे कार्यक्रम करून या घराचं पवित्र विटायला इतका नीच कसा बनलायस तू? आज मी तुम्हाला इशारा देऊन ठेवतो. यापुढे या घरात अशा गोष्टी घडल्या तर हे डाकू शेरसन मुर्दा पाडून लागेल. काय रे गुजन? ए तुझे हात पाय का लटपडायला लागले आहे? नाही आपण खाला कसल्याची भानगडीच ना इकडे बाबा. तुमच्या प्रत्येकाच्या भानगडी आहेत मला. एकदा का तुमच्या पापाचा घडा भरला की माझी ही बंदूक आणि तुमचं डोकं काय रंगीत घोरपडे. अरे कुठल्या घोरपडीच्या मागे लागून सोसायटीचं कर्ज चुकवण्यासाठी सोसायटीचं दार फोडून अरे कर्जाची कागदपत्र नदीत बुडवली. काय सोसायटीचे कागदपत्रांबद्दल मला काहीच माहिती नाही. तुझी कशी दात खेळ उडायची नाही तर? काय सरपंच, कुणाला फोन लावता? पोलिसांना? या शेरसिंगला 2 डोळे नाही, 1000 आहेत 1000. कुणाला फोन करण्याचा आगाऊपणा जर केला तर तुमचा मुद्दा उचलण्याची वेळ येईल त्या पोलिसांवर. माझे 5-10 साथीदार ह्या घराभोवती पारा देत आहेत. त्यांना पोलीस इथं येण्याचं समजलं तरी तुम्हा सगळ्यांना या घरामध्ये कोण आग लावतील त्या घराला. काय काय डाकू शेरजी? आता इथं कोणाचा खून मारतो हेच बघतो मी. अरे आम्ही मारायला ना मारायला सुद्धा नेहमी एका पायावर तयार असतो. डाकू शेरसिंगवर पिस्तूल रोखण्याचं धाडस करणाऱ्या लंकित भरपड्या. अरे त्या घोडा ऐकण्याच्या आधी बघ तरी. तुला काय वाटलं हे रिकाम आहे? अरे काटोकाट भरलेला आहे. आता तुझा मुर्दा पाडूनच रिकामा करतो. रणजित अरे वेळ वाया दौडू नकोस. घाल त्याला गोळ्या. अरे रत्नाची पारख रत्न पारखी करते तसं आम्हा दगडात हत्याराची पारख करण्यास हात करणार. अरे नजर करतात त्या पिस्तूल मध्ये किती गोळ्या आहे ते मी ओळखतो. अरे तुझ्या या पिस्तूल मध्ये एकही गोळी नाही. अरे हालचाल न करता हा मी असा उभा आहे. रणजित गोळ्या भरल्या होत्यास ना बघ.
नीट बघ आधी. बघा बघा लवकर बघा. बघ. या डाकू शेषीला आत्मावलं तुमच्या उभ्या हयात तुम्हाला शक्य होणार नाही, शक्य होणार नाही. मूर्ख, शता मूर्ख. अरे तो बोलला आणि बिंडो माणसाप्रमाणे तू त्याच्या शब्दात विश्वास ठेवलास. मला वाटलं बस चल आधी पोलीस स्टेशनला जायला हवं आपल्याला. हॅलो कोण? सभापती ना? हा मी भाऊसाहेब देशमुख बोलतोय. मी तिकडेच येतोय. आपल्याला पोलीस स्टेशनला जायचंय. हो मी तुम्हाला सर्व भेटल्यावर तुम्हाला सांगतो. चल रणजित चला. हो चला.